महान गायिका लता दीदींचं यश आपल्याला दिसतं, पण प्रत्यक्ष करिअरमध्ये त्यांनी कोणत्या पद्धतीने कष्ट केले आहेत हे मात्र अनेकांना माहीत नसतं। चित्रपट होता मोगले आजम, जुना काळ, ज्यावेळेस टेक्निकल गोष्टी फार सुधारलेल्या नव्हत्या। प्यार किया तो डरना क्या हे गाणं याचं रेकॉर्डिंग चाललं होतं आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांचं जे रेकॉर्डिंग चाललं होतं ते स्टुडिओ हा साऊंड रेकॉर्डिंगचा नव्हता, तर तो ऍक्च्युअल शूटिंगसाठीचा स्टुडिओ होता। रंगमहाल स्टुडिओमध्ये हे रेकॉर्डिंग चालू होतं। अडचण अशी होती की त्या ठिकाणी फक्त 2च माईक्स होते। एक माईक होता गायकासाठी, दुसरा माईक होता वादकांसाठी, तिसरा माईक त्यांनी अरेंज केला होता कोरससाठी, जो बाथरूम मध्ये ठेवला होता, कारण कोरसला एको अपेक्षित होता। त्यावेळेस हे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं। गंमत अशी होती की लता दीदी एका माईकवरती गाणं म्हणत होत्या आणि पहिला अंतरा संपल्यानंतर दुसऱ्या अंतराच्या वेळेस त्यांच्या आवाजात सुद्धा एको अपेक्षित होता। आणि मग काय व्हायचं, लता दीदी पहिला अंतरा संपल्यानंतर पावलांचा आवाज न करता बाथरूम मध्ये जायच्या जिथे तो माईक ठेवलेला आहे, कारण एको तिथून यायचा आणि मग त्या माईक मध्ये तो दुसरा अंतरा म्हणायच्या। दिवसभरामध्ये याच्या कैक अशा रिटेक झाल्या, तरी सुद्धा गाणं फायनल नाही झालं। प्रत्येक वेळेस लता दीदी म्हणायच्या की नीट झालं नसेल तर परत एकदा करू। म्हणजे गाणं म्हणायचं, म्हणता म्हणता बाथरूम मधल्या माईक वरती जाऊन पुन्हा म्हणायचं आणि अशा पद्धतीने प्यार किया तो डरना क्या या गाण्याचं रेकॉर्डिंग झालं। सहजपणे कोणतीच गोष्ट मिळत नसते, तुम्हाला त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आणि याला लता दीदींसारखे मोठे कलाकार सुद्धा अपवाद नाहीत।